मित्रांनो बघा, काही दिवस अगोदर ना एका भावाने मला त्याचा ना एक प्रश्न विचारला. तो मला असं बोलला की भावा मला ना एका प्रश्नाचं उत्तर दे. तर मीही त्याला बोललो की विचार ना भावा. तर तो मला बोलला की भावा मला सांग की भिकाऱ्यांकडे ना स्वतःचं घर नसताना आणि खिशामध्ये ना पैसे नसताना ते म्हणजे आपल्या बायकोसोबत किंवा त्यांच्या म्हणजे कोणत्या पण बाईसोबत ते ना संबंध कुठे बनवतात. कारण भिकाऱ्यांची पण ना पोरं असतात आणि पोरं मित्रांनो तेव्हाच होतात जेव्हा संबंध बनवले जातात. सो भिकाऱ्यांकडे ना स्वतःचं घर नसताना आणि खिशामध्ये पैसे नसताना ते म्हणजे एका बाईसोबत ना संबंध कुठे बनवतात. म्हणजे जर आपल्याला ना संबंध बनवायचे असतील सो आपण ना आपल्या घरामध्ये संबंध बनवतो किंवा जर घरामध्ये जर पॉसिबल नसेल सो आपण ना कोणत्या तरी लॉजमध्ये आपण जातो आणि म्हणजे लॉजमध्ये जाऊन ना आपण संबंध बनवतो. सो भिकारी लोक ना कुठे जातात. सो म्हणजे असा प्रश्न ना त्या भावाचा होता. आणि जेव्हा मी हा प्रश्न वाचला ना तेव्हा मला असं वाटलं की ह्या प्रश्नावरती ना व्हिडिओ बनवणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण हा प्रश्न ना तुमच्यापैकी पण कित्येक जणांना कधी ना कधीतरी पडत असेल. सो मित्रांनो म्हणजे भिकारी लोक ना संबंध कुठे बनवतात आणि म्हणजे ते संबंध ना कसे बनवतात. सो म्हणजे त्याच्याबद्दल ना आज मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व काही सांगणार आहे. तर मित्रांनो म्हणजे हा व्हिडिओ ना खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर ह्या व्हिडिओला ना तुम्ही पूर्ण बघा. आणि मित्रांनो अशी माहिती ना तुम्हाला कधीच कुठेच आणि कोणीच तुम्हाला देणार नाही. अशी माहिती ना तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला ऐकायला भेटेल. सो तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, जेव्हा मी ना ह्या टॉपिकवरती जेव्हा मी रिसर्च केलं तेव्हा माझ्यासमोर ना अशा एकूण ना 4 जागा माझ्यासमोर आल्या. ज्या 4 जागांवरती ना भिकारी लोक आपल्या म्हणजे बायकोसोबत किंवा त्यांच्या प्रियसीसोबत ते संबंध बनवतात. तर मित्रांनो त्यापैकी ना जी पहिली जागा आहे तर ती पहिली जागा ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो भिकाऱ्यांची ना एक म्हणजे स्वतःची झोपडी. होय मित्रांनो, काय बोललो मी? भिकाऱ्यांची ना एक म्हणजे स्वतःची झोपडी. आता बघा मित्रांनो भिकाऱ्यांना ना तुम्ही म्हणजे एवढं पण कमी समजू नका. म्हणजे मित्रांनो जसं आपल्याकडे ना आपलं स्वतःचं घर असतं तसंच मित्रांनो काही भिकाऱ्यांकडे ना म्हणजे त्यांची स्वतःची म्हणजे अशी म्हणजे कच्ची म्हणजे झोपडी असते. म्हणजे मित्रांनो पक्क्या भिंतींनी असं बांधलेलं घर त्यांचं नसतं. परंतु मित्रांनो असं ना म्हणजे मित्रांनो लाकडांच्या मदतीने किंवा मित्रांनो पत्र्याच्या मदतीने म्हणजे असं लाकडाची किंवा पत्र्याची अशी म्हणजे भिकाऱ्यांची ना एक झोपडी असते. सो मित्रांनो त्या झोपडीमध्ये ना म्हणजे ते आपल्या बायकोसोबत किंवा म्हणजे ते आपल्या प्रियसीसोबत ते संबंध बनवतात. तर मित्रांनो ही ना पहिली जागा झाली. आता त्याच्यानंतर जी दुसरी जागा आहे तर ती दुसरी जागा ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूला जे म्हणजे झाडी झुडपं जे असतात ना सो म्हणजे त्या झाडी झुडपांमध्ये पण रात्रीच्या वेळी ना भिकारी लोक तिथे जातात आणि म्हणजे ते ना संबंध बनवतात. कारण मित्रांनो रेल्वे ट्रॅकच्या बाजूला ना म्हणजे जे जंगल असतं किंवा जे झाडी झुडपं असतात सो म्हणजे त्या जागी ना कोणीच येण्याचा धोका म्हणजे शक्यतो नसतो. सो मित्रांनो म्हणजे त्याच्यामुळे पण ना काही भिकारी लोक आपल्या बायकोला किंवा आपल्या प्रियसीला ते तिथे घेऊन जातात आणि म्हणजे रेल्वेच्या ट्रॅकच्या बाजूला ना जी झाडी झुडपं असतात सो म्हणजे त्या जागी पण ना ते भिकारी लोक संबंध बनवण्याचा प्रयत्न करतात. सो मित्रांनो ही ना दुसरी जागा झाली. आता त्याच्यानंतर जी तिसरी जागा आहे तर ती तिसरी जागा ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो एखाद्या ना जुन्या पडक्या एखाद्या बिल्डिंगमध्ये किंवा एखाद्या ना नवीन बिल्डिंगमध्ये म्हणजे ज्या बिल्डिंगचं काम ना म्हणजे नवीन चालू आहे. म्हणजे मित्रांनो तुम्ही म्हणजे त्याला ना असं पण बोलू शकता की मित्रांनो एखाद्या ना कन्स्ट्रक्शन साईटवर. तर मित्रांनो अशा ठिकाणी ना म्हणजे ज्या ठिकाणी एखादी जुनी पडकी एखादी इमारत एखादी बिल्डिंग म्हणजे त्या जागी आहे आणि त्या म्हणजे जुन्या बिल्डिंगमध्ये ना कधीच कोण जात नाही. तर मित्रांनो त्या जागी पण जाऊन ना भिकारी लोक संबंध बनवतात. किंवा मित्रांनो म्हणजे एखाद्या नवीन बिल्डिंगचं ना काम चालू असेल किंवा म्हणजे एखाद्या कंपनीचं ना काम चालू असेल सो म्हणजे अशा ठिकाणी ना रात्रीच्या वेळेस कोणीच म्हणजे सहजासहजी अशा जागी येत नाही. सो मित्रांनो म्हणजे त्याचा फायदा घेऊन ना असे म्हणजे भिकारी लोक म्हणजे त्या जागी जातात आणि म्हणजे ते ना संबंध बनवण्याचा प्रयत्न करतात. तर मित्रांनो ही ना तिसरी जागा आहे. आता त्याच्यानंतर जी चौथी जागा आहे तर ती चौथी जागा ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो एखाद्या ना नाल्याच्या जवळ किंवा म्हणजे एखाद्या ना पुलाच्या खाली. काय बोललो मी? एखाद्या ना नाल्याच्या जवळ किंवा एखाद्या ना पुलाच्या खाली. आता बघा मित्रांनो शहरामध्ये ना म्हणजे बहुतेक नाले असतात. सो म्हणजे त्या नाल्याच्या जवळ ना अतिशय घाणेरडा वास म्हणजे त्या नाल्याच्या जवळ ना येत असतो. आणि मित्रांनो त्याच्यामुळे ना त्या नाल्याच्या जवळ रात्रीच्या वेळेस ना शक्यतो कोण म्हणजे चांगली माणसं अशा
ठिकाणी जात नाही, कारण म्हणजे त्या नाल्याच्या जागी ना घाणेरडा वास येत असतो, म्हणजे तिथे मच्छर असते. सो म्हणजे अशामुळे ना चांगली लोक अशा जागी ना शक्यतो जात नाही आणि त्याचाच फायदा घेऊन ना असे म्हणजे भिकारी लोक म्हणजे त्या नाल्याजवळ ना ते संबंध बनवतात. किंवा मित्रांनो म्हणजे एखादा ना फ्लायओव्हर म्हणजे एखादा ब्रिज असेल किंवा म्हणजे एखादा पूल असेल, सो त्या पुलाच्या खाली पण ना अंधार असतो आणि त्या पुलाच्या खाली पण ना शक्यतो रात्रीच्या वेळेस कोणीच म्हणजे असं म्हणजे येत जात नाही. म्हणजे त्या पुलाच्या खाली ना सहजासहजी लोकांची म्हणजे रहदारी एकदम कमी असते आणि त्याचाच फायदा घेऊन ना असे भिकारी लोक त्या पुलाच्या खाली किंवा त्या ब्रिजच्या खाली आपल्या बायकोसोबत किंवा म्हणजे त्यांच्या प्रियसीसोबत ते ना संबंध बनवण्याचा प्रयत्न करतात. सो मित्रांनो ह्या 4 जागा ना माझ्यासमोर आल्या, तरीही मित्रांनो 5वी जागा कुठे ना कुठेतरी असू शकते. जी 5वी जागा ना मला तरी माहीत नाही, पण जर तुम्हाला जर माहीत असेल ना सो ती 5वी जागा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की लिहून टाका, म्हणजे आपल्या बाकीच्या पण भावांना 5वी जागा कोणती आहे ती म्हणजे समजेल. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.